टाइम मराठी न्यूज एक पाऊल पुढे। वर्धा लोकसभेचे फॉरवर्ड ब्लॉकचे उमेदवार रामराव घोडसकर यांना युवा एकता आदिवासी फासेपारधी समाजाचा पाठिंबा। येणाऱ्या लोकसभा इलेक्शनमध्ये आदिवासी फासेपारधी समाज संघटना वर्धा लोकसभेमध्ये फॉरवर्ड ब्लॉकचे अधिकृत उमेदवार रामराव बाजीराव घोडसकर यांना पाठिंबा देणार। तसेच समाजाला फॉरवर्ड ब्लॉकला सिंह चिन्हावर मतदान करण्यासाठी आवाहन करणार। आजपर्यंत गेल्या 75 वर्षात प्रत्येक विस्थापित पक्षाने व त्यांच्या प्रतिनिधींनी समाजाला ग्राह्य धरून त्यांचा फक्त वोट बँक म्हणून वापर केला। पारधी समाजाचे मुद्द्यांवर व त्यांच्या विकासावर कोणीही लक्ष केंद्रित केले नाही, त्यांचा फक्त आजपर्यंत वापर करण्यात आला। वर्धा लोकसभेतले खासदार असो वा धामणगाव मतदारसंघातील आमदार यांनी सतत पारधी समाजाकडे दुर्लक्ष केले, म्हणून यावेळेस या सर्व विस्थापितांना धडा शिकवण्यासाठी युवा एकता आदिवासी फासेपारधी समाज संघटना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारधारेच्या फॉरवर्ड ब्लॉक पक्षाला समर्थन करणार असे यावेळी संघटनेचे अध्यक्ष अभय विनोद पवार यांनी सांगितले। वर्धा लोकसभा अंतर्गत येणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील 2 विधानसभा धामणगाव रेल्वे तहसील मोर्शीवरून या सतत दुर्लक्षित राहिल्या, त्यातही नांदगाव खंडेश्वर तालुका हा सतत विकासाकडून वंचित राहिला। तर आज या जगात या देशाला पुन्हा सुभाषचंद्र बोस यांच्या विचाराच्या पक्षाची गरज आहे। त्यात डॉक्टर भूषण पोद्दार यांच्या सक्षम नेतृत्वावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे व आमचे वोट वाया गेले तरी चालेल, तरी या प्रस्थापितांना आमचे महत्त्व कळून देण्यासाठी आम्ही सिंह चिन्हाला मतदान करणार व आपल्या समाजाला मतदान करण्यासाठी प्रोत्साहन देणार असे संघटनेच्या सर्व सदस्यांचे मत होते। अशी माहिती नांदगाव खंडेश्वर येथे आदिवासी फासेपारधी समाज संघटनेचे सदस्यांनी दिली। यावेळी कोण युवा आघाडी महासचिव महाराष्ट्र राज्य डॉक्टर भूषण पोद्दार, संघटनेचे अध्यक्ष अभय विनोद पवार, उपाध्यक्ष राजेंद्र भोसले, सचिव शिवा पवार, कोषाध्यक्ष जन्मराज पवार, संतोष भोसले, उपसरपंच वडुरा, विनोद काळे, माजी ग्रामपंचायत सदस्य धानोरा फसी, राज पवार सदस्य आदी सर्व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। टाइम मराठी न्यूज एक पाऊल पुढे।